Example 9.4. At what value should be the variable resistor be set such that bridge is balanced? ब्रिज बॅलन्स होण्यासाठी कंडिशन काय ती सांगा. इफ द सोर्स व्होल्टेज इज 30 व्होल्ट, जर सोर्स व्होल्टेज ही 30 व्होल्ट असेल तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ आउटपुट व्होल्टेज अक्रॉस एक्स वायच्या अक्रॉस आउटपुट व्होल्टेज किती असेल ते कॅल्क्युलेट करा व्हेन द ब्रिज इज बॅलन्स. ब्रिज बॅलन्सची कंडिशन काय आहे ते सांगा आणि त्याच्यानंतर एक्स वाय व्होल्टेज एक्स वाय ह्या टर्मिनलच्या अक्रॉस येणारं व्होल्टेज हे कॅल्क्युलेट करा जर सोर्स व्होल्टेज हे 30 दिलेलं असेल तर. सर्किट डायग्राममध्ये बघा, या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल आहे ABCD. सोर्स व्होल्टेज दिलेलं आहे आपल्याला 30 व्होल्ट. या ठिकाणी एक्स वायच्या अक्रॉस व्ही आऊट आपल्याला कॅल्क्युलेट करायला विचारला आहे. एक्स वायच्या अक्रॉस व्ही आऊट कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला या ठिकाणी VAB आणि VAD कॅल्क्युलेट करावं लागेल. दॅट इज VAB मायनस VD इज इक्वल टू द व्ही आऊट. व्ही आउटपुट कसं म्हणणार आहे आपल्याला VAD मायनस VAB मायनस VAD. या ठिकाणी P ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस असणार. रेजिस्टन्स दिला आहे Pचा 1.36 किलो ओहमला ओहममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला 1.36 इंटू 10⁻³ असेल घ्यावं लागेल. क्यूच्या अक्रॉस पोटेन्शियल क्यूच्या अक्रॉस जो रेजिस्टन्स आहे तो किती असेल तो कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. या ठिकाणी S आणि Rचा रेजिस्टन्स आपल्याला दिलेला आहे. या ठिकाणी Rसाठी दिला आपल्याला 300 ओहम आणि एसचा रेजिस्टन्स दिला आहे 4.4 किलो ओहम. सॉल्व करूया प्रॉब्लेमला. वेन ब्रिज इज बॅलन्स, ब्रिज बॅलन्स असेल त्यावेळेस आपल्याकडे P/Q इज इक्वल टू R/S. त्या इक्वेशन मिळालं आपल्याला. मागच्या एक लेक्चरला आपण बघितलं ब्रिज बॅलन्स असताना कुठली कंडिशन भेटली होती. P/Q इज इक्वल टू R/S. फ्रॉम दॅट Q इज इक्वल टू PS/R. या इक्वेशन आपल्याला Q इज इक्वल टू लिहू शकतो PS/R, कारण Q आपल्याला दिलेला नाही. Qची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. P इज इक्वल टू 1.36 इंटू 10⁻³ S इज इक्वल टू 4.4 इंटू 10⁻³ आणि डिवाइड बाय R 300. बाय सॉल्विंग वी गेट 19.94 इंटू 10⁻³ ओहम. या ठिकाणी P दिलेला आहे, Q दिलेला आहे, तसंच S दिलेला आहे आणि R ही आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. बाय सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू वी कॅन गेट अ व्हॅल्यू ऑफ द Q रेजिस्टर. व्हॉट इज द Q? 19.94 इंटू 10⁻³ ओहम. टोटल रेजिस्टन्स ऑफ द आर्म ADC आमचा जर टोटल रेजिस्टन्स आपण बघितला ADC तर Q प्लस C कुठले रेजिस्टन्स येणार आहेत ADC आर्ममध्ये Q आणि C. देअरफॉर वी गेट द टोटल रेजिस्टन्स अक्रॉस द आर्म ADC इज इक्वल टू 19,940 प्लस 4,400 दॅट इज इक्वल टू 24,340 ओहम. that is the total resistance across the arm ADC. To find out the voltage across XY च्या across voltage find out करण्यासाठी आपल्याला फर्स्ट I1 आणि I2च्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराव्या लागतील. पोटेन्शियल डिफरन्स AC पोटेन्शियल डिफरन्स across the AC is equal to I1 into 24,340 that is equal to 30. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AC टर्मिनलच्या अक्रॉस जे पोटेन्शियल डिफरन्स आहे बघा AC किती येते 30 व्होल्ट आहे. दॅट इज द AC इज इक्वल टू और 30 इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AC A आणि C यांच्यामध्ये कुठले आहेत दोन रेजिस्टन्स त्या ठिकाणी आपल्या ADC टोटल आर्मचा रेजिस्टन्स आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो किती 24,340
that is equal to 30. Therefore I1 is equal to 30 upon 24,340. या ठिकाणी ही जी टर्म इकडे मल्टिप्लायला आहे 24,340 इकडे त्यांना डिवाइडला जाईल आणि I1 इज इक्वल टू आपल्याला ही व्हॅल्यू मिळणार. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AD इज इक्वल टू ADच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स आपण कॅल्क्युलेट जर केला तर I1 इंटू रेजिस्टन्स आहे ADच्या अक्रॉस बघा Q आणि Qचा रेजिस्टन्स आपण Qच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली ती 19.94 इंटू 10⁻³ दॅट इज 19,940. देअरफॉर AD इज इक्वल टू I1 ची व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट केली आणि त्याला मल्टिप्लाय केलं 19,940 ने तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस AD और VAD इज इक्वल टू 24.58 वोल्ट. VD इज इक्वल टू 24.58 वोल्ट. I2 इज इक्वल टू I2 जर आपण कॅल्क्युलेट करायला बघितलं I2 इज इक्वल टू अगेन फॉर्म्युला V अपॉन R. R इज वॉट बघा I2 करंट कुठून होतो आहे I2 करंट हा 1.36 किलो ओममधून आणि 300 किलो ओम या ठिकाणी IT हा ब्रँचमधून जातो AC या ब्रँचमध्ये आणि त्या ठिकाणी रेजिस्टन्स आहे 1.36 किलो ओम अँड 300 ओम. देअरफॉर बाय सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू I2 इज इक्वल टू 30 अपॉन 1360 प्लस 300 दॅट इज I2 इज इक्वल टू 30 upon 1660 ampere. So the potential difference across AB, that is VAB, is equal to I2 into 1360. Substituting the value of I2 ची value substitute केली या ठिकाणी आपण we get 24.58 volt. VAB is equal to 24.58. V out is equal to output voltage is equal to VB minus VD. Subtract the RHS from VA. RHS ला VA मधून subtract केलं जातं that is the VA minus VB minus VA minus VD. दोघं ज्या टर्म आहेत VB आणि VD RHS ला त्यांना VA मधून जर सबट्रॅक्ट करून घेतलं तर इक्वेशन काय मिळणार आहे VA minus VB minus sign as it is VA minus VD. But VA minus VD is nothing but VAB and VA minus VD is nothing but VAD. And we have to also calculate the value of VAB and VAD. VAB is what? 24.58 and VAD is also 24.58. That is the V out is equal to 0 volt. या ठिकाणी V out आउटपुट व्होल्टेज आपल्याला 0 व्होल्ट मिळालं. नेक्स्ट ॲप्लिकेशन ऑफ वेस्टोन ब्रिज. नेक्स्ट टॉपिक इज ॲप्लिकेशन ऑफ वेस्टोन ब्रिज. मीटर ब्रिज सर्किट कनेक्शन बघूया मीटर ब्रिजचे. मीटर ब्रिज कंसिस्ट ऑफ वायर of uniform cross section and 1 meter length stretched on a meter scale which is fixed on the wooden table. मीटर ब्रिज या ठिकाणी मीटर ब्रिजची डायग्राम तुम्हाला दाखवली वा. या ठिकाणी मीटर ब्रिजमध्ये एक युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची वायर आहे 1 मीटर लांबीची स्ट्रेच ऑन द मेटल स्ट्रीप जिला आपण ए या ठिकाणी 2 L आकाराच्या मेटल स्ट्रीप आहेत आणि 2 L आकाराच्या मेटल स्ट्रीप ह्या वुडन बोर्डवर फिक्स केल्या आहेत आणि AB ही युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असलेली वायर आहे 1 मीटर लांबीची. ही 2 मेटल स्ट्रीपवर ह्या ठिकाणी काय केलेली आहे स्ट्रेच केली विच इज फिक्स ऑन द वुडन टेबल आणि ह्या वायरला वुडन टेबलवर फिक्स केली. अ सिंगल मेटल स्ट्रीप सेपरेट 2 L शेप strips leaving 2 gap, left gap and right gap. डायग्राममध्ये बघा एक सिंगल मेटल स्ट्रीप आहे जी 2 L आकाराच्या मेटल स्ट्रीपच्या मध्ये लावण्यात आली. मेटल स्ट्रीप ही
अशा प्रकारे लावण्यात आले की दोन गॅप हे तयार होतील. पहिल्या गॅपला आपण लेफ्ट गॅप आणि दुसऱ्या गॅपला आपण राईट गॅप असं म्हणणार आहोत. अ मेटॅलिक स्ट्रीप सेपरेट, मेटॅलिक स्ट्रीप बघा ही सेपरेट करते. मेटॅलिक स्ट्रीप सेपरेट 2L स्ट्रीप लिव्हिंग 2 गॅप, आणि 2 गॅप तयार करते, लेफ्ट गॅप अँड राईट गॅप. युजली अन अननोन रेजिस्टन्स X is connected in the left gap. अननोन रेजिस्टन्स X हा लेफ्ट गॅपमध्ये जोडला आहे. अँड रेजिस्टन्स बॉक्स इज कनेक्टेड इन द अदर गॅप, आणि दुसऱ्या गॅपमध्ये आपण रेजिस्टन्स बॉक्स हा कनेक्ट केला. अ गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड बिटवीन पॉईंट C अँड जॉकी. गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केला आहे पॉईंट C आणि जॉकीच्या मध्ये. डायग्राममध्ये मीटर ब्रिज कनेक्शन्स तुम्हाला समजले असतील. या ठिकाणी 2 मेटल स्ट्रीप आहेत एल आकाराच्या. त्यांच्यानंतर तिसरी मेटल स्ट्रीप अशा प्रकारे लावण्यात आली की 2 गॅप तयार होतील. 1 मीटर लांबीची वायर जिचा युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया आहे ही कनेक्ट केलेली आहे ए आणि बीच्या मध्ये. तसंच AB ह्या पॉईंटच्या मध्ये बॅटरी, की आणि रिहोस्टॅट हा काय करण्यात आला आहे, कनेक्ट करण्यात आलेला आहे. C ह्या पॉईंटला जॉकी कनेक्ट केलेली आहे थ्रू गॅल्व्हनोमीटर. C या पॉईंटला जॉकी कनेक्ट करण्यात आली थ्रू गॅल्व्हनोमीटर. ह्या ठिकाणी आपण प्रॅक्टिकली जर आपण बघितला तर मीटर ब्रिज आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. ह्या ठिकाणी युनिफॉर्म वायर आहे AB 1 मीटर लांबीची. त्याच्यानंतर 2 L स्ट्रीप आहेत बघा, 2 L आकाराच्या मेटल स्ट्रीप आहेत. तिसरी मेटल स्ट्रीप ही मिडलला आहे, जेणेकरून ह्या ठिकाणी 2 गॅप फॉर्म झाले. पहिल्या गॅपला ह्या ठिकाणी रेजिस्टन्स लावलेला आहे. दुसऱ्या गॅपमध्ये हा रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट करण्यात आलेला आहे. ए आणि बी ह्या दोघं टर्मिनलच्या मध्ये ह्या ठिकाणी बॅटरी, की कनेक्ट करण्यात आलेली आहे. ह्या ठिकाणी रिहोस्टॅट जो आहे हा डायग्राममध्ये नाही, इथे रिहोस्टॅट हे कनेक्ट केलेलं असतं. त्याच्यानंतर गॅल्व्हनोमीटर हा कनेक्ट करण्यात आलेला आहे. C ह्या पॉईंटला आपण जॉकी कनेक्ट केली आणि त्याच्यामध्ये गॅल्व्हनोमीटर हा कनेक्ट करण्यात आला आहे. A cell of EMF E along with a key and a rheostat are connected between point A and B. डायग्राममध्ये सेल ऑफ EMF E असले, सेलचा EMF E आहे, की आणि रिहोस्टॅट या ठिकाणी AB टर्मिनलच्या अक्रॉस लावले. प्रोसिजर, अ सुटेबल रेजिस्टन्स आर इज सिलेक्टेड फ्रॉम द रेजिस्टन्स बॉक्स. रेजिस्टन्स बॉक्समधून सुटेबल रेजिस्टन्स आपण काय करूया या ठिकाणी सिलेक्ट करूया. द जॉकी इज ब्रॉट इन अ कॉन्टॅक्ट विथ AB at various point on the wire AB and the balance point or the null point D is obtained. या ठिकाणी सुटेबल रेजिस्टन्स बॉक्समधून सिलेक्ट केल्यानंतर जॉकी ही AB ह्या वायरवर वेगवेगळ्या पॉईंटला टच करायची आहे आणि बॅलेन्स पॉईंट किंवा नल पॉईंट D हा मिळवायचा आहे. द गॅल्व्हनोमीटर शोज नो डिफ्लेक्शन व्हेन द जॉकी इज ॲट द बॅलेन्स पॉईंट. बॅलेन्स पॉईंटला आपल्याला गॅल्व्हनोमीटर हा कुठल्याही प्रकारचं डिफ्लेक्शन दाखवणार नाही. रेजिस्टन्स बॉक्समधून सुटेबल की आपण जर काढून घेतली तर काढल्यानंतर वेगवेगळ्या पॉईंटला जर जॉकी कनेक्ट केली तर एका पॉईंटला आपल्याला गॅल्व्हनोमीटर हा 0 डिफ्लेक्शन दाखवतो आणि त्या पॉईंटला आपण पॉईंट D असं म्हणतो किंवा त्या पॉईंटला नल पॉईंट असंही म्हणतो. पॉईंट Dला आपल्याला गॅल्व्हनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन हे 0 असतं आणि आपला जो ब्रिज आहे तो बॅलेन्स झालेला आहे असं आपण म्हणतो. कॅल्क्युलेशन, लेट द रिस्पेक्टिव्ह लेंथ ऑफ द वायर बिटवीन A and D and that between D and C is Lx and Lr. A आणि D याच्यामध्ये जी वायर असणार आहे तिला आपण Lx म्हणणार आहोत आणि DC ह्या 2 पॉईंटमधली जेवढी वायर असणार आहे तिला म्हणणार आहोत Lr.
let respective length of the wire between AD and DC be the LX and LR. पॉईंट डीला आपण ए पॉईंटपासून डी पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स मेजर करणार आहोत, त्याला म्हणणार आहोत LX. तसंच डी पॉईंटपासून सी पॉईंटपर्यंतचं डिस्टन्स मेजर करणार आहोत, त्याला म्हणणार आहोत LR. देन using the condition for balance, the length of wire, if the length of wire L is the length of wire, rho is the specific resistance and A is the area of cross section. जर वायरची लेंथ L असं कन्सिडर केलं, रो ही स्पेसिफिक रेजिस्टन्स असणार आहे वायरचा, कॅपिटल ए हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असेल, तर आपण या ठिकाणी RAD इज इक्वल टू रो LAD अपॉन ए, दॅट इज RDC इज इक्वल टू रो LDB अपॉन ए असे लिहू शकतो. Therefore x upon r is equal to, or in short we can write down RAD upon RDC, that is equal to, here the printing mistake, here RDC, what is here, RDC is equal to rho L DC upon A. Therefore RAD x upon r is what, RAD upon RDC. या ठिकाणी मीटर ब्रिजचा जो प्रिन्सिपल आहे तो अप्लाय होतो. या ठिकाणी x अपॉन दिस लेंथ, रेजिस्टन्स ऑफ द लेंथ AD डिवाइडेड इज इक्वल टू R upon the resistance of the another length, that is RDC. Therefore we can write down RAD is what, rho LAD upon A, while the RDC is equal to, here the RDC is equal to rho LDC upon A. Therefore x upon r is equal to RAD upon RDC is equal to rho LX upon A divided by rho LR upon A. Here the x upon r is equal to LX upon LR. Here rho get cancelled, AA is also cancelled. Therefore x is equal to r into LX upon LR. X is equal to LX upon LR into r. Here LX and LR, the value of unknown resistance can be determined. या ठिकाणी पॉईंट डी आपण मिळवतो आणि पॉईंट डीसाठी LX आणि LR आपण मेजर करतो. देन द ॲप्लिकेशन ऑफ मीटर ब्रिज. द वेस्टर्न ब्रिज is used for measuring the value of very low resistance. We can also measure the quantities such as galvanometer resistance, capacitance, inductance and impedance using a meter bridge. या ठिकाणी मीटर ब्रिज आपण चा जो यूज आहे, व्हॅल्यू ऑफ व्हेरी लो रेजिस्टन्स, खूप कमी रेजिस्टन्सची व्हॅल्यू पण आपण मीटर ब्रिजच्या मदतीने मोजू शकतो. तसंच गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स मोजू शकतो. त्याच्यात नंतर कॅपॅसिटर, इंडक्टन्स आणि इम्पेडन्स याच्याही व्हॅल्यू आपण मीटर ब्रिजच्या मदतीने कॅल्क्युलेट करू शकतो. या ठिकाणी मीटर ब्रिजचे कनेक्शन्स तुम्हाला दाखवले. ह्या डायग्राममध्ये रेजिस्टन्स जो आहे या ठिकाणी फक्त तो ह्या ठिकाणी नाही आहे, तुम्ही इथे सर्किट डायग्रामनुसार इथे रेजिस्टन्स आपण कनेक्ट करतो. ह्या ठिकाणी एक व्हिडिओ आहे जो तुम्हाला प्रॅक्टिकली आपण कसा